जय राम राम जय राम राम हे राम राम जय राम जय राम राम जय राम राम हे राम राम जय राम। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। कला संगम ग्रुप छत्रपती संभाजीनगर हा अद्वैत महिला मंडळ एन4 सिडकोमधील महिला सदस्यांना घेऊन तयार करण्यात आलेला एक ग्रुप आहे। या ग्रुपची निर्मिती सौ मुग्धाताई कुलकर्णी यांनी मंडळातील हौशी आणि बऱ्याच ज्येष्ठ महिला सख्यांना घेऊन केलेली आहे। आमच्या ग्रुपतर्फे आम्ही 12 वेळेस गीत रामायण, 3 वेळेस भगवद्गीतेच्या 18 अध्यायावर आधारित स्वरांगी स्वर आणि गीता, 3 वेळेस कृष्णाच्या बाललीलांवर आधारित गवळणी कानाच्या व 3 वेळेस दत्त आराधना असे विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत। आपल्यासारख्या श्रोत्यांच्या प्रोत्साहनामुळे गेली 2 वर्ष आम्ही हे कार्यक्रम सादर करीत आहोत। आज आम्ही आपल्यासमोर 13वे गीत रामायण सादर करीत आहोत। गीत रामायणातील कलाकारांची ओळख करून देते। अर्चना मुळे, सरोजताई बासरकर, वंदना दुर्गुडे, राजेश्री देशपांडे, सिंधुताई देशपांडे, सुरेखा भोयर, मी स्वतः, संगीता महाजन, स्वाती कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, सुनीता कुडे, मीरा जाधव, नीला साखरे, टाळवादक दुर्गा देशमुख आणि झांजवादक सुजाता नाईक आणि कार्यक्रमाच्या निर्मित्या आणि निवेदक मुग्धाताई कुलकर्णी। आता पुढील सूत्रे मी मुग्धाताईंकडे देते। धन्यवाद। काही कारणामुळे आज आमची टाळवादक आली नाही, तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। श्रीरामाला वंदन करू। आज आपण सन्माननीय श्रोते हो कार्यक्रमाला सुरुवात करतोय। कला संगम ग्रुप N4 छत्रपती संभाजीनगर सादर करीत आहे गीत रामायण। या कार्यक्रमाची निर्मिती मी सौ मुग्धा श्रीराम कुलकर्णी आमच्या सदस्यांसोबत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। सर्वप्रथम मी हनुमंताला आवाहन करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आम्ही जो कार्यक्रम सादर करीत आहोत त्याबद्दल त्याचा स्वीकार करावा। कारण जेथे रामांचा कार्यक्रम असतो तेथे श्री हनुमान उपस्थित असतातच आणि म्हणूनच त्यांनी कार्यक्रम उत्तम होण्यास आशीर्वाद द्यावे। तसेच मायबाप प्रेक्षकांची उपस्थिती पण आमच्यासाठी खास आहे। आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया। आजचा कार्यक्रम आहे गीत रामायणाचा। कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांनी रामायणाला निघते काय त्यातले स्वरसौंदर्य उलगडून दाखवायला बाबूजींची म्हणजे श्री सुधीर फडकेंची जोड मिळते काय आणि अशीच दृश्य व अदृश्य कामे करणारी सर्व माणसे एक दिलाने व एक नेमाने कार्य करतात काय आणि त्यातूनच जन्माला येते ते गीत रामायण। हे गीत रामायण आकाशवाणीवर गात गातच जन्माला आले, वाढले आणि परिणामाला आले। गीते गदिमांनी लिहावीत, बाबूजींनी भारतीय रागांवर संगीत द्यावे आणि प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने त्याला साथ देऊन प्रत्येक गीत प्रथमतः आकाशवाणीवरून प्रसारित व्हावे हा दैवी योगायोगच म्हणावा लागेल। मनाला भिडणारे संगीत, हृदयात भक्तीचा ओलावा निर्माण करणारे शब्द सामर्थ्य यांनी जनमानसाला अगदी नादवून सोडले होते। गीत रामायणाने एक प्रकारे सुसंस्कार केला, तो अत्यंत साध्या व सोप्या शब्दांनी। शब्दरचना अगदी साधी सोपी वाटत असली तरी म्हणायला अत्यंत कठीण आहे। गीत रामायणात एकूण 56 गीते असून रामायणाच्या प्रत्येक पात्राच्या मुखातून एक एक गाणं येतं। या काव्यात गदिमांनी बऱ्याच ठिकाणी ज्या शब्दाने ओळीचा शेवट केला आहे त्याच शब्दाने पुढील ओळीची सुरुवात केली असली आणि तसा प्रयत्न केला असला तरी हा प्रयोग करीत असताना ते शब्द अजिबात कानाला खटकत नाहीत, कारण ते शब्द ओढून ताणून आलेले नाहीत तर सहजपणे स्फुरलेले आहेत। तर अशा या महाकाव्याला सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत।
कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत गणेश वंदना, शारदा स्तुती, गुरुला अभिवादन करून. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसा महापातकनाशनम्. पहिल्या गाण्यापासून करीत आहोत. श्रीरामांनी अश्वमेध यज्ञासाठी जो यज्ञाश्व सोडला होता तो परत आला होता आणि जो यज्ञ पार पडणार होता त्यासाठी अफाट जनसमुदाय लोटला होता. त्यात महर्षी वाल्मिकींचे 2 शिष्यही आले होते. तापसवेश धारण केलेल्या त्या बटूंनी रामचरित गायन करीत आहोत असे सांगून गीत गायनास सुरुवात केली. ते गीत सादर करीत आहे आमची सदस्या सौ स्वाती कुलकर्णी आणि कोरस. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती. रामायण गाती कुशलव रामायण सोडून आसन उठले राघव उठले
उठले राघव उठले राघव उठून कवयिती अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशल स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. सुवर्ण सिंहासनावर बसलेले श्रीराम आणि त्या अफाट जनसमुदायासमोर गायनाला सुरुवात झाली आहे आणि आता ती मुलं अयोध्या नगरीचं वर्णन करतायत. गदिमांच्या लेखणीतून उतरलेले बाबूजींनी गायलेले हे गीत आपल्यासमोर सादर करीत आहे आमची सदस्य सुजाता नाईक. शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी
इतकी सुंदर अयोध्या नगरी, तिची आणि प्रजेची काळजी घेणारा राजा, त्यांच्या राहण्या, इतका सुंदर राज्यकारभार की कुठंही काही उणीव नाही. असे असताना एका गोष्टीची खंत मात्र सगळ्यांच्याच मनात होती की प्रजेला सुखात नऊ घालणाऱ्या राजा दशरथाकडे मात्र पाळणा हल्ला नव्हता. हाच प्रश्न प्रजेसोबत राजा आणि राण्यांच्याही मनात सतत येत होता, सगळ्यांना अस्वस्थ करत होता. कौसल्या तशी शांत स्वभावाचीच होती, पण तिच्या मनात जे विचार येत होते कौसल्याच्या, ते आपल्यापुढे सादर करीत आहे आमची सदस्या सौ प्रिया कुलकर्णी. उगा काळीज माझे उले, उगा काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. उगा काळीज माझे उले, उगा काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. कधी नव्हे ते मळले अंतर, कधी न शिवला सवती मत्सर, कधी नव्हे ते मळले अंतर, कधी न शिवला सवती मत्सर. आजकाल टिका वैभवसले, आजकाल टिका वैभवसले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. काय मनाहे भलते धाडस, तुला नावडे हरिणी पाडस. काय मनाहे भलते धाडस, तुला नावडे हरिणी पाडस. पापणी वृथा विजे काजले, पापणी वृथा विजे काजले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. उगा काळीज माझे उले, उगा काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. राणीची अस्वस्थता पाहून राजा दशरथही आपल्या लाडक्या राणीची चिंता करीत होता, मनात दुःखी होत होता, उदास होत होता. त्याने गुरुजनांचा सल्ला घेतला. गुरुजनांनी सांगितले की पुत्र कामेष्टी यज्ञासाठी यज्ञाश्व सोडावा, अश्व परत आल्यावर यज्ञ करावा व खूप दानधर्म करावा, उदास होऊ नये. हा निश्चय राजाने आपल्या लाडक्या राणीस सांगितला आणि म्हणाला, उदास का तू आवर वेडे, नयना आतील पाणी, लाडके कौसल्ये राणी. यज्ञासाठी सोडलेला अश्व एका संवत्सराने परत आला. मोठा यज्ञ झाला. यज्ञाची सांगता होत असताना यज्ञीय ज्वाळेतून एक रक्तवर्ण दिव्य पुरुष प्रकट झाला. तो साक्षात अग्निदेव होता. त्याने आपल्या कणखर परंतु मधुर नादाने दशरथास पायाचं दान दिले आणि हे पायाचं दान सादर करीत आहे आमची सखी सुजाता नाईक. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान.
दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथा दशरथा हे पायसदान पायसदान श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन या दानासी या दानाहून या दानासी या दानाहून अन्य नसे उपमा दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 घे हे पायसदान 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 त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान हे यज्ञपुरुषाचे म्हणणे खरे ठरले. पायसाच्या सेवनाने राण्या गर्भवती झाल्या, यथाखाली प्रसूत झाल्या. प्रासादातील सुखाला सीमा राहिली नाही. नगरजनांचा आनंद ओसंडून वाहत होता. कित्येक काळ लोटला तरी अयोध्येतील स्त्रिया गातच होत्या, पुन्हा पुन्हा गातच होत्या. ते गीत सादर करीत आहे आमची सदस्य सौ अर्चना मुळे आणि कोरस. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही मात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला
जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आज सुखे कंठ दाटला, ओघळले आज सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. माता ही सुखद जती पोचली जणी, पोचली जणी. देहातून राजपती धावले कुणी, धावले कुणी. युवतींचा संग एक गात चालला, युवतींचा संग एक गात चालला. राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. या आनंद गीताचं सारी अयोध्या मग्न होती. प्रासादात दिसामासाने बालके वाढू लागली, चालू लागली, बोबडे बोल बोलू लागली. आपल्या भगिनी समान असणाऱ्या सवतींना महाराणी कौतुकाने सांगू लागली. ते गीत सादर करीत आहे आमची सदस्य सौ अर्चना मुळे. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा रागुता थांबतो, थवा रागुता थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंतकी झोपतो, सावळा ग रामचंद्र रत्नमंतकी झोपतो. त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन, सावळा
रामचंद्र त्याचे अनुज हे तीन माझ्या भाग्याच्या शोकाचे चार अखंड चरण चार अखंड चरण सावळा रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो सावळा रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो. कौशल्याचा राम दिसामासांनी वाढला. सर्व विद्यार्थ्याने बालपणातच आत्मसात केल्या. धर्मग्रंथ अभ्यासले आणि आता ती सर्व भावंडे शिशुवयातून तारुण्यावस्थेकडे आली होती. सर्व विद्येत पारंगत होऊन राज्यसभेत येऊन बसू लागली. एक दिवस महर्षी विश्वामित्र अयोध्येत आले. राजा दशरथाने त्यांचं यथोचित स्वागत केले आणि काही आज्ञा असेल तर करा म्हणाले. त्यावेळी विश्वामित्रांनी जे मागितले ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ मीरा जाधव. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा कष्टविती मदसी फार मायावी रात्रींचर कष्टविती मदसी फार कैक वार करुण यज्ञ नाही सांगता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा कसा देऊ मी दीक्षित तो नित्य क्षमी शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्य क्षमी सोडतोच तो प्रदेश याग मोडता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा आरबिता फिरून यज्ञ आणि तेथे फिरून विघ्न आरबिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न प्रगटतात मंडपात कुंड पेटता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणासी योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. महर्षींची मागणी महाराज नाकारू शकले नाहीत. राम लक्ष्मणास घेऊन महर्षी निघाले. प्रवासात गुरुदेव अनेक कथा सांगत होते, ज्ञानदान करीत होते. मार्गात अनेक राक्षस आडवे आले. त्यांचा नाश करीत यज्ञ रक्षणासाठी सिद्ध झाले. यज्ञाची सांगता झाली आणि याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे मोठा यज्ञ पार पडणार होता. त्याचे आमंत्रण महर्षींना आले. महर्षी राम लक्ष्मणासकट मिथिलेला जाण्यासाठी निघाले. मार्गात अहिल्याचा उद्धार केला. काही काळ तिथेच विश्रांती घेऊन ते मिथिलेला पोहोचले. तिथे जनककन्या सीतेचे स्वयंवर होते. स्वयंवराचा पण श्रीरामांनी जिंकला. यथाखाली राम आणि सीतेचा विवाह पार पडला व इतर राजकुमारांचेही विवाह पार पडले. कित्येक महिने लोटले तरी मिथिलेचे भट गातच होते, पुन्हा पुन्हा गात होते. ते गीत सादर करीत आहे आमची सदस्य सौ अर्चना मुळे आणि कोरस. आ
आकाशाची जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 श्रीरामाने सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण दाहले जनकनुपाच्या हेतू अंतरीचे श्रीरामाने सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण दाहले जनकनुपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळ समोर दुईतेचे उभे ठाकले भाग्य सावळ समोर दुईतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले मुग्ध जानकी दुरून न्याहाळे राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती तारी मुग्ध जानकी दुरून न्याहाळे राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ती तारी फुलू लागले फूल हळूहळू कॉली लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू कॉली लज्जेचे उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही चढता घाता परी भयंकर नाद तोच होई उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही चढता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे आकाशाची जडले नाते धरणी मातेचे आकाशाची जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 सगळे विवाह विधी पार पडून श्रीराम सीतेसह अयोध्येला परत आले. अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी, तरीही अत्यंत शालीन असे श्रीराम सगळ्यांनाच प्रिय होते. दिवसामागून दिवस जात होते. महाराजांच्या मनात विचार आला, की हे राज्य आता रामाच्या स्वाधीन करावे व आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. त्यांच्या या विचाराने सगळे आनंदित झाले. सगळ्यांनी मान्यता दिली. राज्याभिषेकाचा दिवस ठरला. हे पाहून सीतेला तिच्या भगिनी आनंदोत्सवाने चिडवू लागल्या. प्रासादाप्रमाणे नगरजनातही आनंदोत्सव सुरू झाला.
पण अशा वेळी मंथरा नावाच्या दासीने कैकेयीचा बुद्धिभेद केला. कैकेयीच्या मनात असूया इतकी भरवली की मंथरेचे विचार हे कैकेयीचेच झाले. तिने क्रुद्ध आवाजात महाराजांना जे सुनावले ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ राजश्री देशपांडे. मोडू नका वचनास नाथ, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथ, मोडू नका वचनास. भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, जणी माझ्या भरतास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. सुतस्नेहाने होऊन वेडे, का घेत आहे आढे वेढे. सुतस्नेहाने होऊन वेडे, का घेत आहे आढे वेढे. वचनभंग का शोभून दिसतो, रघुवंशज वीरास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. कैकेयीच्या कठोर दटावणीने महाराजांच्यावर वज्राघात झाला. त्यांची विनवणी कैकेयीचा हट्ट बदलू शकली नाही. श्रीरामाला बोलवून कैकेयीने सर्व प्रकार सांगितला. पित्याचे मौन पाहून श्रीरामांनी आनंदाने आज्ञेचा स्वीकार केला व ते वनवास जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडले. सगळीकडे क्षणार्धात ही वार्ता पसरली. माता कौसल्याचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीराम गेले. बरोबर लक्ष्मणही होताच. मातेने आसनावर बसावयास सांगितले तर नम्रपणे नकार दिला. मातेचा आक्रोश पाहून श्रीराम शांत होते, पण लक्ष्मणाला मात्र हे सहन झाले नाही. अत्यंत संतापाने तो जे म्हणाला ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ सुरेखा भोयर. रामा विण राज्यपदी कोण बैसतो, रामा विण राज्यपदी कोण बैसतो. घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो, घेऊनिया खड्ग करी मीच पाहतो. रामा विण राज्यपदी कोण बैसतो, रामा विण राज्यपदी कोण बैसतो.
पेटलेल्या लक्ष्मणाला महत्प्रयासाने शांत करून माता कौसल्येला महाराजांना सोडून येऊ नकोस असे सांगून श्रीराम सीतेचा निरोप घेण्यासाठी आले. निरोप हा शब्द ऐकताच सीता उदास हसली आणि जे म्हणाली ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ स्वाती कुलकर्णी. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. संगे असता नाथा पण प्रासादाहून प्रसन्न कारण, शिळेच म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखरवरी बैसता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. सीतेच्या या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार ते म्हणाले, सीते तुझा हा निश्चय उभय कुलांना शोभणारा आहे. सगळे ब्राह्मणांना दान कर, वल्कलनेस आणि निघण्याची सिद्धता कर. तिघेही वल्कले धारण करून वनवासाला निघाले. महाराज, माता, मंत्री, प्रजाजनांचा निरोप घेऊन रथात बसले. सुमंत रथ चालवू लागले. राजवाड्या बाहेर पडल्यावर रथाच्या मागे सारी प्रजा निघाली व सगळे सुमंताला विनवू लागले. ते सादर करीत आहेत आमच्या सदस्या.
नगरजनांची आर्त प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही. सगळे अयोध्येच्या वेशीपाशी आले. प्रजाजन आणि सुमंताला परत जाण्याची विनंती केली गेली. श्रीराम शृंगवेरपुरी गंगातीरी आले. निषधाधिपती गुह्य राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. ती रात्र सगळ्यांनी इंगुदी वृक्षाखाली काढली. सकाळी गुह्य राजाने नौका सिद्ध केली. तिघेही नौकेत चढले. नावाडी नौका वल्हवू लागले आणि वल्हवता वल्हवता गाऊ लागले. ते सादर करीत आहेत आमच्या सदस्या सौ संगीता महाजन आणि कोरस. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. 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 जय गंगे जय जय राम. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळऊ मेघ. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळऊ मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाती, आपुल्यापासून दूर करू. आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करीतो पार. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करीतो पार. तारक त्याला तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्व तरू. पदस्पर्शाने सर्व तरू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी,
झाल्यानंतर वाटेतील काही दिवस चालण्यात व रात्र एखाद्या वटवृक्षाखाली अयोध्येची आठवण काढण्यात जाऊ लागले. असे करत ते भारद्वाज मुनींच्या आश्रमात पोहोचले. महर्षींनी त्यांचे आदरातिथ्य करून चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करण्यास सांगितले. वाटेत वेगवेगळ्या वनस्पतींची, वृक्षांची, फुलांची असलेली जिज्ञासापूर्वी वनविहार करीत ते चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तेथील एका सपाट व मनोहर अशा स्थानाकडे अंगुली निर्देश करून पर्णकुटी बांधण्याचा लक्ष्मणाला आदेश श्रीरामांनी दिला. ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ नीला साखरे. या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. चित्रकूट हेच तपोवन, येत नांदती साधक मुनिजन. सखी जानकी करी अवलोकन, सखी जानकी करी अवलोकन. ही निसर्ग शोभा भुलवी दिती, निसर्ग शोभा भुलवी दिती. या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. पलाश फुलले बिल्व वाकले, पल्लात कमल भारे लवले. दिसती नयाना मानव शिवले, दिसती नयाना मानव शिवले. ना शैललतांची कुठे मिती, ना शैललतांची कुठे मिती. या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. श्रीरामांच्या आज्ञेनुसार लक्ष्मणाने श्रीरामाश्रम उभा केला. इकडे भकास झालेल्या अयोध्येत सुमंताने प्रवेश केला. अश्रुपूर्ण आणि कापऱ्या आवाजात महाराजांनी विचारले, काय म्हणाला रे माझा राम जाताना? सुमंताने श्रीरामांचा निरोप सांगितला. महाराजांची अवस्था अत्यंत दयनीय होती आणि अशातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. भरताला आणण्यासाठी दूत रवाना झाले. रामराज्याभिषेकासाठी दूत बोलावणे घेऊन आले असतील म्हणून तोही आनंदाने निघाला. अयोध्येत पाय ठेवल्याबरोबर त्याच्या मनात शंका आली की काहीतरी वेगळे आहे. तो सरळ कैकेयीच्या महालात गेला. आपल्या स्वार्थी मातेचे बोल ऐकून अतिशय संतापला आणि आपल्या मातेस दूषणे देऊ लागला. ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ वंदना दुर्गुडे. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतीची नवेच कन्या, नवेच माझी हाय. धर्मात्म्याच्या वंशी श्रित्या निपजे नाते
आपल्या मातेची अशी कठोर शब्दात निर्भत्सना करून भरत श्रीरामांच्या शोधासाठी बाहेर पडला. त्याच्या समवेत चतुरंग सेना निघाली. भारद्वाज ऋषींकडून श्रीराम चित्रकूट पर्वतावर असल्याचे त्याला समजले. तो चित्रकूट पर्वताकडे आला. वनविहार करीत असताना लक्ष्मणाला उत्तरेकडून धुळीचे लोट येताना दिसले. तेव्हा धनुष्यबाण घेऊन सिद्ध झालेल्या लक्ष्मणाला चतुरंग सेना समवेत आलेला भरत दिसला. श्रीरामाने महत्प्रयासाने लक्ष्मणाला शांत केले. भरताने रामाच्या चरणास मिठी मारली, झालेला प्रकार कथन केला व आपल्या मातेस दोष देऊ लागला. त्यावेळी श्रीरामांनी भरताची जी समजूत काढली ते गीत सादर करीत आहे आमची सदस्य सुजाता नाईक. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार, संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, पराधीन आहे
घेता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा श्रीरामांनी कितीही वेळा पटवून दिले तरी भरताचे डोळे काही कोरडे होईनात. भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनाही त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि सांगितले की संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. या उत्तराने निराश होऊन शेवटी भरताने रामाच्या चरणाला मिठी मारली, नमस्कार केला आणि पादुकांना स्पर्श करून जे म्हणाला ते सादर करीत आहे आमची सदस्य सौ सुनीता पुढे. अत्यंत काकुळतीने मागितलेले हे दान श्रीराम नाकारू शकले नाही. भरताने त्या पादुकांनाच राज्याभिषेक केला व स्वतः पर्णकुटी बांधून
अयोध्येबाहेर राहू लागला व राज्यकारभार पाहू लागला. 10-15 वर्षांचा काळ लोटला. श्रीराम इकडे गोदातीरी पंचवटीत आले. तिथे एक स्त्री येऊन रामास न्याहाळू लागली. तू माझा हो, मी तुझ्या स्त्रीला खाऊन टाकते म्हणाली. असे म्हणल्यावर रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की या स्त्रीला विद्रूप कर. लक्ष्मणाने तात्काळ तिचे नाक आणि कान कापले. ती रावणाची बहीण शूर्पणखा होती. ती चवताळून रावणाकडे गेली. सीतेबद्दल रावणाला माहिती दिली आणि सांगितले की तू सीतेला पळवून आण. ती खूप सुंदर आहे, पण राम मात्र महापराक्रमी आहेत. हे ऐकल्यावर रावणाने कपट करायचे ठरवले. रावणाच्या सांगण्यानुसार मारीचाने सुवर्णमृगाचे रूप घेतले आणि आश्रमाच्या जवळ आला. त्याला पाहून सीतेला भुरळ पडली आणि तिने रामाकडे जो हट्ट धरला तो सादर करीत आहे आमची सदस्य सौ सरोज भासरकर. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. दयाच्या रक्ते शृंगावरती. नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती. झळकती दयाच्या रक्ते शृंगावरती. नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती. हे नयन त्याच्या रंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती. हे इंद्रचापसे पुच्छ भासले उडता. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. येऊन गेला अनेकदा या दारी. दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. येऊन गेला अनेकदा या दारी. दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. घाशिले चिंगया रंभा स्तंभावरी. घाशिले चिंगया रंभा स्तंभावरी. तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्यावो
आलो ध्यानाता. सीतेचा हट्ट पुरवण्यासाठी राम हरणाच्या मागे गेले. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. मायावी राक्षसाने रामाचा आवाज काढून लक्ष्मणा धाव म्हणल्याबरोबर लक्ष्मणही गेला. सीता झोपडीत एकटीच पाहून रावण तिथे आला आणि त्याने भिक्षा मागितली. भिक्षा घालत असतानाच रावणाने सीतेला उचलून पळवले. इकडे राम लक्ष्मण कुटीत परत आले तर त्यांना सीता दिसली नाही. तिचा शोध घेत जात असताना तिची आभूषणे दिसली. ह्याच मार्गाने पुढे जात असताना त्यांना एक पक्षीश्रेष्ठ जखमी अवस्थेत दिसला. ह्यानेच तर सीतेला काही केले नसेल ना, या विचाराने त्याच्यावर बाण रोखला असता. तो पक्षीश्रेष्ठ जे रामाला म्हणाला ते सादर करीत आहे आमची सदस्या सो राजश्री देशपांडे. मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा. आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. पाहिली जगी मी गाता रामा विण राज्ञी सीता. देवरही संगे नवता मी बळे उडालो रामा. मी बळे उडालो रामा. रोखिले रथाच्या पंथा आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. नृशंस रावण कामे नेतसे तिला काधामी. तो नृशंस रावण कामे नेतसे तिला काधामी. जाणिले मनी सारे मी चावलो तयाच्या हाता. चावलो तयाच्या हाता. हाणिले पंख हे माथा आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. आडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. रावणाने सीतेला पळवून नेल्याचे सांगून पक्षीश्रेष्ठाने देह ठेवला. त्याचा अंतिम संस्कार करून रावणाचा शोध घेत घेत ते पुढे निघाले. वाटेत अनेक राक्षसांना मारून त्यांचा उद्धार केला. पुढे सुग्रीवाची भेट झाली. वालीवध करून सुग्रीवाच्या मदतीने ते पुढे निघाले. पुढे जात असताना त्यांना जटायूचा भाऊ बुद्धराज भेटला. त्याला चक्षुष्मती विद्या अवगत होती. त्याने सीता लंकेमध्ये अशोकवनात असल्याचे सांगितले. पण तेथे जाणार कसे असा विचार येताच जांबुवंताने हनुमंताचे नाव घेतले आणि ते हनुमंतास म्हणाले, करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तू या कपी जनसा. उचल एकदा पदवा मनसा घे विजयी उड्डाण असा हा एकच श्री हनुमान. असे जांबुवंताने म्हणताच हनुमंताचे बाहू देखील
स्फुरू लागले. बघता बघता त्याने प्रचंड रूप धारण केले आणि अशोकवनातील सीतामाईचा शोध घेतला. हीच ती रामांची स्वामिनी असावी असे वाटून खुनेची मुद्रिका तिच्या हातात टाकली आणि तिला अभिवादन केले. सीता आनंदित झाली आणि तिने रामाची चौकशी हनुमंताकडे केली. ते गीत सादर करीत आहे आमची सदस्य सौ राजेश्री देशपांडे. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मन सांग अवस्था दूतार गुणातांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांची. हातात धनुते अक्षय भाता पृष्ठी. विरहात कायते राघव झाले कष्टी. का श्यामल नलये नयन कळी चिंतांची. का श्यामल वलये नयन कळी चिंतांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. बसलेत कायते लावून कर कर माते. विसरले कायते दुःखे निज धर्माते. करितात अजून ना कर्तव्ये नृपतीची. करितात अजून ना कर्तव्ये नृपतीची. मज सांग अवस्था दूतार गुणातांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. मज सांग अवस्था दूतार गुणातांचे. सीता लंकेत आहे म्हणल्यावर लंकेकडे मार्गक्रमण सुरू झाले. सागराकाठी आल्यावर पुढे जायचे कसे याचा विचार करीत असताना सेतुबंधनाची कल्पना सुचली. मग काय, सेतू बांधायला उत्साहाने सुरुवात झाली. सगळे एकसुरात गाऊ लागले. ते सादर करीत आहेत आमच्या सदस्या. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे
विळा उचलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी सेतुबंधने जोडून ओढा सेतुबंधने जोडून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी रावल रामचंद्र की जय एका झाडे एका डोंगर पृथ्वी देवीला त्यांना सागर एका झाडे एका डोंगर पृथ्वी देवीला त्यांना सागर ओढा पृथ्वी पैलत ठावर ओढा पृथ्वी पैलत ठावर वडवाग्नी तो धरील माती वडवाग्नी तो धरील माती सेतू शेषावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी रावल रामचंद्र की जय राम भक्तिये दाटुनी कोटी शततीर्थाच्या लवल्या पाठी राम भक्तिये दाटुनी कोटी शततीर्थाच्या लवल्या पाठी सहकार्याच्या पथिकासाठी सहकार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी रावल रामचंद्र की जय सागर पार करून श्रीराम लक्ष्मण व वानर लंकेत पोहोचले. राम रावण युद्ध झाले. घनघोर युद्धात रावणाचा वध झाला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे पळू लागले. विभीषणाला रामाने आज्ञा केली की सीतेला घेऊन ये. विभीषण सीतेला घेऊन आले. दोघांना एकमेकांचे मुखदर्शन झाले. त्यावेळी रामाच्या मनात ज्या भावना आल्या त्या आपल्यापुढे सादर करीत आहे सौ राजश्री देशपांडे. किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते किती यत्ने मी
नेमी पुन्हा पाहिली तू ते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते लीनते चारुते सीते. आता आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत, पण त्यापूर्वी थोडेसे 2 शब्द आभार नाही पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. श्री भक्तिनगर मित्रमंडळ सिडको N1च्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी खूप ऋणी आहे, कृतज्ञ आहे. कारण त्यांनी आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिलांना, कारण आमच्यातल्या बऱ्याचशा 70च्या पुढच्या आहेत, पण खूप कष्टांनी त्यांनी प्रॅक्टिस करून हा कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे. त्याला तुम्ही शांतपणे दाद दिल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे तुमचे खूप ऋणी आहोत. आम्हाला तुम्ही संधी दिलीत आणि आमचे हार्मोनियमचे सर, पाध्ये सर, तबल्यावरती शेजूळ सर, सुजाता नाईक, आज आमचे टाळवादक येऊ शकले नाही थोडी तब्येत बरी नसल्यामुळे, नाही तर यांच्यामुळे आमचा कार्यक्रम आणखी रंगतो आणि आपल्यासारख्यांच्या प्रतिसादामुळे. तर आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहून मी भैरवी शेवटचं जे आमचं गाणं आहे त्याचं ते आपल्यापुढे आम्ही सादर करीत आहोत. दश दिशा मोकळ्या तुझसी नच माग अनुज्ञा मजसी सखी सरले जे दोघांमधले नाते लीनते चारुते सीते. हे शब्द कानी पडतात जानकीच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले. या परिस्थितीत देहत्यागाशिवाय पर्याय नाही असा निश्चय सीतेच्या मनाने केला आणि चिता पेटवायला सांगितली. चिता पेटली. सीतेने चितेत प्रवेश केल्याबरोबर साक्षात अग्निदेव प्रकट झाले व त्यांनी रामास सांगितले की सीता निष्कलंक आहे, तिचा स्वीकार कर. सीतेचा स्वीकार करून तिच्यासह सगळे अयोध्येला परत आले. भरताने अयोध्या सजवली होती. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. त्रिवार जय जयकार होऊन रामराज्य सुरू झाले. पृथ्वीवर स्वर्ग नांदू लागला. यथाकाळी सीतेला डोहाळे लागले. पण गुप्तहेराने आणलेल्या बातमीने श्रीरामांचे मन पुन्हा विषण्ण झाले. लक्ष्मणाला आज्ञा दिली गेली की सीतेला वनात सोडून यावे. सीतेला वाटले की तिचे डोहाळेच पुरवले जात आहेत. पण सत्य समजल्यावर तिने विचारले, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. लक्ष्मण निरुत्तरित होता. सीतेला सोडून तो अयोध्येस परत आला. इकडे सीता वाल्मिकींना दिसली. वाल्मिकी तिला आपल्या आश्रमात घेऊन आले. यथावकाश ती प्रसूत झाली. 2 जुळी बालके जन्माला आली आणि तीच 2 जुळी बालके शैशवावस्था संपवून आता जाणती झाली होती. वाल्मिकींनी त्यांना सगळ्या विद्यांमध्ये पारंगत केले आणि तीच बालके वाल्मिकींच्या आज्ञेनुसार रामराज्यात येऊन रामचरित गायन करू लागले. आमच्या कार्यक्रमाची सांगता आम्ही आता या गीताने करीत आहोत आणि ही भैरवी आपल्यापुढे सादर करीत आहे आमची सदस्य सौ स्वाती कुलकर्णी आणि कोरस. रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गाबाळांनो श्रीरामायण गाबाळांनो श्रीरामायण गाबाळांनो श्री नराधिपांच्या निवासस्थानी मुनिजन पुनीत सदना मधुरी नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गाबाळांनो श्रीरामायण
नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण श्रीराम 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 ही आमची आजची सेवा रामरायाच्या चरणी अर्पण करून आमचा कार्यक्रम संपला असं मी आता जाहीर करते. कला संगम ग्रुपचे मुक्ता कुलकर्णी आणि सहकारी यांचं स्वागत करताना सोनाली कुलकर्णी.